तर कशा मित्रांनो, स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आता मी उठलो होतो 5:30 वाजता आणि मी सायकल खेळत होतो. आणि आता मी दूध आणायला चाललो होतो. तर ते तिथं गेलो, ते म्हणे 5 मिनिटांनी दूधची गाडी येणार आहे. मग आणि आज आई पण उठली आहे लवकर माझ्यासोबत. मी गाईज 5:30 वाजता उठलो अचानक, कोण काय माहिती. म्हणलं मग सायकल खेळायला जा. मग ब्रश वगैरे केला आणि सायकल खेळायला गेलो. तेव्हा काहीच आई इथं झाडू मारते आणि मला आता खूप भूक लागली आहे, म्हणून मी आता दूध आणायला चाललो आहे. गाईस डबल एकदा जातो दुकानामध्ये. तर गाईस, आता आमची चहा झाली आहे आणि मी ब्लॉग काढायचा विसरलो. आणि आई इथं बसलेली आहे, बाबा इथं आहे. आणि आम्ही आता सगळ्यांनी चहा घेतली आहे. आणि आई नंतर काय करायचं? स्वयंपाक स्वयंपाक करायचा, आंघोळ करायची. आई इतकी लाल लाल खाऊन येते तू? आई एकदम लाल लाल दिसते काहीच व्हिडिओमध्ये. आणि बाबा इथं बसलेले, इकडून बाबा गोरे दिसतंय आणि इकडून आई लाल दिसते. तर गाईज मी आता इथं टेबल लर्न करतोय आणि आई तिथं बसलेली आहे. बाबा बाहेर रिक्षा पुसताय. आणि गाईज मी आता अभ्यास करतो. अभ्यास करता करता झोपून गेलो होतो मी. खूप झोप येत होती मला, म्हणून मी 1-1.5 घंटा झोपून गेलो. आणि आई आता इकडं पोळ्या करते. काहीच हे बघा, इकडे आई पोळ्या करते. आईला किती गरमी होती गाईच बघा. गरमी ग्रीष्म पण लावते. आणि मी आता TV बघतो. अजून माझी झोप गेलीच नाही आहे, असं वाटतं अजून झोपा. तर गाईज मी आता TV बघतो. तर गाईज आता दुपार झाली, मी आंघोळ वगैरे केली. आणि आता आम्ही बेसन पोळी आणि शेंगदाणा चटणी, कांदा, पापड वगैरे इकडं. आणि आई इथं जेवण करते, आम्ही TV बघतोय. आणि आता मी जेवण करतो गाईज. आणि बाबा गेले आहे बाहेर भाजी मंडीमध्ये. आणि आता मी इथं TV बघतोय. आणि इथं कूलर वगैरे लावले. त्यांनी बाहेरून कुलूप लावून गेलं आहे. मी खूप बोर होतोय, असा विचार करतो गेलो असतं तर चांगलं असतं. पण तिथं खूप हे राहतं काहीच आवाज इकडून तिकडून. तर तिथं पाय खूप दुखत तिथून आल्यावर. तर मी तुम्हाला दाखवतो त्यांनी बाजारातून काय आणलं आल्यावर. तर गाईज आई आणि बाबा आलेले आणि त्यांनी माझ्यासाठी जिलेबी चिवडा आणलेला आहे. आणि हे बघा गाईज, ते आले आणि सगळं रात्र झालेली आहे गाईज. हे बघा गाईज, त्यांनी एवढं भाजीपाला आणलेला आहे. मी तुम्हाला दाखवतो. लाईटमुळे हेच होत नाही गाईज काम. हे बघा गाईज, इतका भाजीपाला आणलेला आहे मी ह्याच्यात. आणि इथं पॉपकॉर्न पण आणलेलं आहे एवढं. आणि मी आता चिवडा जिलेबी खातो. तर काही तिथं आता मी पॉपकॉर्न कट करतोय आणि याच्यामध्ये थोडं पॉपकॉर्न टाकायचं. हे बघा काही पॉपकॉर्न आणलेलं आहे आणि याच्यामध्ये ठेवून देतो काही. हे पुष्पक कसं टेस्ट आहे रे त्याची? ते असं पॉपकॉर्न आहे काहीच ऑरेंज फ्लेवर मध्ये सारखं आहे. खूप छान आहे. आवडलं तुला? हो. आवडलं का? तू टेस्ट करून बघाय. आई टेस्ट करते. चांगले का? असं वाटतंय ते पिक्चर आपण बघायला जात नाही का, तिथं असंच पॉपकॉर्न भेटतंय ना. बाबा तर खूप सारा घेऊन गेले. तर आई खायला काय बनवणार आहे? आईने खूप साऱ्या कैऱ्या आणल्या काय, ज्याच्यात कैरी तिथं आंबे ठेवलेले आणि बीटरूट आहे. भाजीपाला खूप महाग झालेला आहे गाईच. मी आता पॉपकॉर्न खातो. तर फायनली काय तिथं रस कम्प्लीट झालेला आहे. खूप मोठा रस झालेला आहे गाईज. आणि ते
गोड नव्हतं झालं तर याच्यामध्ये वरून साखर टाकली आणि दूध आणि मग मी आता याला मिक्स करते. बघा काही बस पुढचं आहे. आणि आज रस कुरडईच खायची गाईस. तर गाईज मी आजचा ब्लॉग याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही काही, कारण मी ब्लॉग एंड करायचं ठरलं होतं म्हणून आज ब्लॉग एंड करतोय. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.